नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सगळ्यांची आरक्षण रद्द करून टाका इतकं धाडसी विधान उदयनराजे भोसले यांनी केलं. हे विधान उदयनराजे भोसलेच करू शकतात आणि इतकं राजकीय धाडस आत्ताच्या घडीला उदयनराजे भोसलेंमध्येच आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया एका बाजूला उमटते तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची विधानं करणं हे मुळात आपल्याला आरक्षण मिळत नसेल तर इतर कोणाचंच आरक्षण टिकता कामा नये या भावनेतून जन्माला येतात. अशा दुसऱ्या पातळीवरची प्रतिक्रिया समोर येते. मुळात आरक्षण हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातला एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. तो शांतपणे, संयमीपणे आणि निर्णायक पातळीवर चर्चेत आला पाहिजे. दुर्दैवानं या बाबतीत मात्र असं बहुतेक होत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक चर्चेमध्ये आणि प्रत्येक चळवळीमध्ये एका विशिष्ट घटकाच्या किंवा एका विशिष्ट पातळीनंतर हिंसाच होताना दिसते. कारण आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक जण अत्यंत संवेदनशील आहे. आरक्षण ज्या घटकाला आतापर्यंत कधीच मिळालं नाही असा प्रत्येक घटकच आता आरक्षणाच्या बाबतीत अधिकाधिक स्पष्ट भूमिका घेऊ लागलेला आहे. यातूनच आरक्षण केवळ आणि केवळ विद्वत्तेच्या आधारावर असावं, आरक्षण हजारो वर्षांच्या शोषणाच्या इतिहासाच्या आधारावर असावं आणि आरक्षण आर्थिक क्षमतेच्या आधारावर असावं असे वेगवेगळे प्रवाह गेल्या काही काळापासून, गेल्या काही दशकापासून सातत्यानं समाजामध्ये चर्चिले जातात. उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे थेट वंशज. उदयनराजे भोसले हे आत्ता भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर पाठवले गेलेले खासदार आणि याआधी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या एका मराठा बहुल राजकीय पक्षाशी असलेला संबंध. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या संदर्भात उदयनराजेंनी घेतलेली भूमिका ही निश्चितच चर्चेत आली आणि त्या निमित्तानं राज्यात सुद्धा मराठा आरक्षणाला पर्याय म्हणून आर्थिक दुर्बल घटकाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या प्रयत्नांवरची चर्चा सुरू झाली. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं आणि त्याच विषयाभोवती, आरक्षण आर्थिक की जातीय. आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पुण्याचे शहर समन्वयक आनंद दवे आणि आरक्षण अभ्यासक प्रशांत रूपवते. सर्व मान्यवरांना एक अत्यंत नम्र आणि थेट विनंती आहे, आपल्याला या विषयावर नेमकं थेट आणि स्पष्टपणे त्याचबरोबर मर्यादित वेळेत बोलायचं आहे. कृपया वेळ पाळा, नेमकं थेट बोला. जर समजा विषय भरकटायला लागला तर मला आपल्या भूमिकेमध्ये, आपल्या वक्तव्यात हस्तक्षेप करावा लागेल. कमीत कमी वेळात अशी वेळ आपण आणूयात. मला चर्चेची सुरुवात आत्ताच्या घडीला थेट आबासाहेब पाटलांपासून करायची आहे. आबासाहेब पाटील फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आबासाहेब, आवाज येतोय? हा, येतोय, आवाज येतोय. या घडीला EWS अंतर्गत मराठ्यांना आरक्षण नको आहे की देता येणार नाहीये म्हणून नको आहे? प्रसादजी, SC-BCच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदा रिजेक्ट झालेला नाही. फक्त आरक्षण आणि शिक्षणामध्ये स्थगिती मिळालेली आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये EWS मध्ये जे आरक्षण द्यायचा विषय चालू आहे, तर एका समाजाला दोन दोन ठिकाणी आरक्षण कसं काय देता येईल? राहिला विषय की EWSच्या संदर्भामध्ये की पहिल्यांदा सरकारनं 1.5 महिन्यापूर्वी एक शासन GR काढला, निर्णय घेतला की EWS मध्ये मराठा समाजाला येता येणार नाही. आणि या शिक्षण आणि नोकरीमध्ये स्थगिती आल्यानंतर पुन्हा लगेच की मराठ्यांच्या मुलांना आता EWS मध्ये घ्या. म्हणजे 2014च्या SC-BCचे विद्यार्थी आता लटकलेले आहेत. परत SC-BCच्या त्या विषयावरती आता परत कोर्टाचा विषय आला आणि पुन्हा आता EWS मध्ये तुम्ही घ्यायचं म्हणता.
म्हणजे तर गेल्या थोडक्यात तुम्हाला असं 2014 सुचवायचंय की पासून सरकार 2020 पर्यंत मनाप्रमाणे एखाद्या समाजाचा श्रेणी बदल करू शकत नाही. त्याच्यासाठीची एक प्रक्रिया आहे, ती अंमलात आणावी लागेल. आणि आत्ताच्या घडीला ज्या समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलंय त्यांना तात्काळ मनात आलं म्हणून ईडब्ल्यूएस मध्ये टाकता येणार नाही. आबासाहेब पाटलांनी ही भूमिका मांडली. प्रकाश शेंडगेंना मला विचारायचं आहे, प्रकाशजी, आजच्या आपल्या ओबीसींच्या राष्ट्रीय आंदोलनाची घोषणा करत असताना जी मान्यवर मंडळी तुमच्यासोबत व्यासपीठावर बसलेली होती, त्यापैकी कुणबी समाजाचे नेते असं स्पष्टपणे म्हणायला लागले होते आणि ते तसं सुचवत होते की मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण घ्यायला पाहिजे, आर्थिक दुर्बलांचं आरक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी ओबीसींच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षणामध्ये चौकटीबद्ध किंवा त्यात श्रेणीबद्ध करण्याचा हा सल्ला तुम्ही का देताय? असं आहे, मराठा आरक्षणाची जी भूमिका होती त्या सर्व या भूमिकेला की आम्हाला वेगळा प्रवर्ग करावा आणि 50% वरती आम्हाला आरक्षण दिलं जावं आणि ह्या भूमिकेला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. आता परिस्थिती काय झालेली आहे की एससीबीसीचं आरक्षण दिलं, पण जे तामिळनाडू सरकारने जे केलं आरक्षण टिकण्यासाठी ते मात्र महाराष्ट्र सरकारने केलं नाही. आणि त्यावेळी सगळ्या मराठा समाजाचे नेते आणि संघटना बघ्याची भूमिका घेत होते. ते जर त्याचवेळी त्यांनी ती काळजी घेतली असती, जे तामिळनाडूने केलं ते महाराष्ट्राने केलं असतं तर हे मराठा आरक्षण टिकलं असतं ना. पण ते केलं नाही, कारण त्याच्यामध्ये षडयंत्र असं होतं की मराठ्यांना हे मागासवर्गीय ठरवायचं आणि ओबीसींच्या मानगुडी बसवायचं आणि ओबीसी आणि मराठ्यात वाद लावायचे आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या. पण मग हे जर हा जो तुमच्या छुपा अजेंडा लेखी हे होता, जर षडयंत्र हा होतं, हा मराठा कट समाजाला समजला होता, नाही. हा कट लक्षात यायला किती दिवस लागले? आणि आता मग तुम्ही कशाला सल्ले देताय मराठा समाजाला की त्यांनी हे आता ईडब्ल्यूएस लक्षात यायला स्वीकारावं पाहिजे ना. म्हणून? हे आत्ता हे नाही बा, आत्ता हे म्हणतात ना तामिळनाडूचं कसं टिकलं, आमचं का टिकलं नाही. अरे पण तामिळनाडूचं का टिकलं हे बघा ना तुम्ही. तामिळनाडूचं का टिकलं, 9th शेड्यूलमध्ये त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं. इथं एकाही मराठा समाज नेत्यानं किंवा सरकारनं 9th शेड्यूलचं प्रोटेक्शन मागितलंच नाही. ते जर मागितलं असतं तर किमान 10 वर्ष स्थगिती आली नसती ना. आणि त्याच्यापेक्षा नंतर 10 वर्षानंतर कोर्टामध्ये जसं तामिळनाडूची 28 वर्ष झाली, 2 पिढ्या त्याला आरक्षण मिळालं ना. मग हा जो निर्णय जो आहे हा निर्णय कोण घेणार होतं? कोणी घ्यायला पाहिजे, ते घेतलाच नाही निर्णय. म्हणून आज परिस्थिती ही आली. आम्ही देंडीच्या बेटावर सांगत होतो की हे आरक्षण टिकणार नाही आहे, 50%च्या वरचं आरक्षण टिकणार नाही आहे. आणि हे नाही टिकल्यानंतर पुढचा रस्ता काय आहे हे आबासाहेबांसुद्धा आम्ही बरोबर चर्चा केलेली आहे, अनेक नेत्यांशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी ठीक आहे प्रकाशजी, हा इतिहास झाला. त्या इतिहासाची वारंवार उजळणी होतीये. मी तुम्हाला प्रश्न असा विचारलेला होता की मराठा समाजाला आत्ताच्या घडीला आर्थिक दुर्बलांचं आरक्षण घ्या आणि इतर आरक्षणावर पाणी सोडा, जवळपास असं सुचवण्याचा प्रयत्न तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेत काही जणांनी केला. तो का? नाही नाही नाही, नक्कीच नाही. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही एससीबीसीच्या पाणी सोडा, आमचं असं म्हणणं नाही. आमचं असं म्हणणं आहे आता स्थगिती आलेली आहे, स्थगितीचं आता उठवायला 2.5-3 वर्ष जातील आणि तोपर्यंत गरीब मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून दुसरा पर्याय जो आहे ईडब्ल्यूएस आहे, त्या ईडब्ल्यूएसचं आरक्षणामध्ये आपण आरक्षण घ्यावं आणि गरीब मराठा मुलांना न्याय मिळावा. ठीक आहे प्रकाश शेंडगे, आपण असं सुचवताय ना की आता तुम्हाला एसीबीसीचं आरक्षण मिळत नाहीये, इतक्या तातडीनं एसीबीसीचं आरक्षण मिळूही शकणार नाहीये, तर आहे ते आरक्षण घेऊन टाका. मला विचारायचं आहे गुणरत्न सदावर्तेंना की सदावर्तेजी, असं सहज होऊ शकतं का की मला हे नाही आरक्षण मिळत, मला ते आरक्षण द्या, मला ते आरक्षण मिळत नसेल तर मला आणखीन एक कुठून तरी आणून द्या? मुळात आरक्षणाची रचना आणि आरक्षणाच्या सामाजिक कारणांना पूर्णपणे विसरून मागेल त्याला आरक्षण, हवं तसं आरक्षण, या एका नव्या मानसिकतेचा जन्म याच्यातून होतोय का? गुणरत्न सदावर्ते. आरक्षणाची फिलॉसॉफीच मला वाटतंय राजकीय पुढाऱ्यांनी म्हणजे सिन्सिअरली वाचलेली नाही. कारण आरक्षण हे कधी सुद्धा हे मागितलं म्हणून मिळालं असं नाही आहे. त्याच्यासाठी पारमिता आहेत, त्या पारमिता पूर्ण कराव्या लागतात. आणि त्या पारमिता म्हणजे फार अँड फ्लंग मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नसाव्यात, अशा वर्गाकरिता मेजर रिझर्वेशन
केलं जात असते. त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. 50% वरही दिलं जाऊ शकत नाही. उलट 50% म्हणजे काय, 50% म्हणजे 50% राहिलंच पाहिजे असं नाही. 50%च्या मर्यादेमध्ये त्या आरक्षणावर म्हणजे विचार होऊ शकतो. आणि हे केवळ भारतामध्ये नाही तर हे जगामध्ये विविध अनेक म्हणजे पाश्चात्य देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आरक्षणाची तरतूद केलेली आहे. परंतु खास करून भारतात आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचे सल्ले का देत आहेत की आता जर एसीबीसीचं आरक्षण मिळू शकत नसेल तर आम्ही एक शासनादेश काढू आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण अर्थात आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण मराठा समाजाला देऊन टाकू, ही गाजर तरी का दाखवली जात आहेत? मग काय लपवलं जात आहे जे सांगायची हिंमत होत नाहीये सरकारांची? नाही, स्पष्टपणे मराठा युवकांची फसवणूक 22 सप्टेंबर 2020 रोजी झालेली आहे. आता कारण मराठा आरक्षण विसरून जा, आता ईडब्ल्यूएस मध्ये आम्ही तुम्हाला टाकत आहोत आणि असा जो कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला त्याच्यानंतर त्या डिसिजनच्या विरुद्ध मराठा समाज कुठेही आवाज निघालेला नाही. इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे रिझर्वेशन आहे त्या पारड्यामध्ये टाकलेलं असल्यामुळं आज मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न उद्या जरी हे सुप्रीम कोर्टात उभे राहिले तर सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे म्हणणार की तुम्ही ऑलरेडी ईडब्ल्यूएस रिझर्वेशनमध्ये गेलात आणि ते रिझर्वेशन तुम्ही चॅलेंज केलेले नाही. एका वर्गाला एक म्हणजे दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या आरक्षणाचा हक्क सांगत असाल तर तुम्हाला म्हणजे नव्याने एक वर्ग निर्माण करून तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तेव्हा मला असं वाटतंय की मराठा आरक्षण हे केवळ राजकीय स्टेटमेंट्स पुरतं, स्टंटबाजी पुरतं, लिडरशिप डेव्हलपमेंट पुरतं, ज्याला मनाला आलं तसं बोलावं, दारू पिऊन बोलावं, रात्री बोलावं, गुणगुणीत बोलावं, अशा प्रकारचं म्हणजे वल्गना काही राजकीय पुढारी, काही राज्यसभेचे सदस्य यांनी चालवलेलं आहे. याच्यातून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्यापलीकड मला वाटते काहीही दुसरं शिल्लक राहिलेलं नाही. मराठा रिझर्वेशनावर राज्य सरकारने स्वतःहून पूर्णतः चर्चेत एक उल्लेख तामिळनाडूचा झाला आणि प्रत्येक आरक्षणाच्या चर्चेमध्ये तामिळनाडूचा उल्लेख येत असतो. प्रशांत रूपवते, शेड्यूल 9 मध्ये मराठ्यांचं आरक्षण टाकलं असतं तर ते 10 वर्ष काय, 20 वर्ष काय, 28 वर्ष काय, 30 वर्ष टिकलं असतं असं सांगितलं जातं. शेड्यूल 9 मध्ये आरक्षण टाकणं हे म्हणजे एका पिशवीतून एक वस्तू काढली दुसऱ्या पिशवीमध्ये टाकली, हे इतकं सोपं आहे का? आणि मराठ्यांच्या आरक्षणाबाबतीत ते करता आलं असतं का? नाही. याचं कारण असं आहे, त्यावेळेस तामिळनाडू परिशिष्ट 9 मध्ये प्रकरण टाकलं त्यावेळेस त्यावरती अपेक्स कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टात त्या बाहेर त्या संदर्भातलं सुनावणी किंवा बाकीचं प्रोसिडिंग येत नव्हतं. पण आता नवीन घटना दुरुस्तीनुसार ते प्रोसिडिंग आता येतं. त्यामुळे आता जरी टाकलं असतं तरी त्याच्यावर प्रोसिडिंग सुप्रीम कोर्टात करता आलं असतं. अगदी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही चर्चेत आणलीत प्रशांत रूपवते, धन्यवाद त्याच्यासाठी. निदान सर्व आरक्षणांच्या चर्चेमध्ये यानंतर याचे संदर्भ देताना तसं सांगणाऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की आता तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षण शेड्यूल 9 मध्ये टाकून संरक्षित कवचामध्ये ठेवता येणं शक्य नव्हतं आणि स्वाभाविकरित्या त्याचा यापूर्वी अभ्यास झालेला असेल. पण मग प्रशांत रूपवते पुढचा मुद्दा येतो की मग 1962-64 मध्ये झालंय. अगदी 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 तुम्ही सांगता तोच संदर्भ 1962 मध्ये मिनर्वा मिलच्या वेळेसच झालंय. ते सालाचा उल्लेख त्यांच्याकडे नव्हता, त्यांनी मात्र तसाच संदर्भ दिला. प्रशांत रूपवतेंसाठी माझा पुढचा प्रश्न आहे, प्रशांतजी, मग ज्याला एसीबीसी देता येत नाही त्याला एक कागदाचा आदेश काढून ईडब्ल्यूएसचं आरक्षण हवं तेव्हा देता येतं का? आरक्षणापेक्षा कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पॉलिसी राबवू शकतात ना, हव्या त्या पॉलिसी म्हणून राबवणं वेगळं आहे, धोरणात्मक सवलती देणं हा वेगळा प्रकार आहे. आणि सरसकट एका प्रवर्गाला ज्याला काल परवापर्यंत एसीबीसी अंतर्गत आरक्षण 16%, मग जे न्यायालयाकडून 12% आलं ते दिलं गेलं होतं, त्या अख्ख्या प्रवर्गाला उचलून ईडब्ल्यूएस मध्ये अर्थात आर्थिक दुर्बल घटकामध्ये टाकता येईल का एका कागदाच्या आदेशाने? नाही. 50% पुढे आरक्षण जाता कामा नये. आणि यासाठी मी थोडस एक संदर्भ वाचून दाखवतो तुम्हाला. बर.
आपण वाचताना थोडस आणखी खणखणीत आवाजात बोला, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. एक मिनिट. आरक्षण हे अपवाद आहे आणि जे आता जातींकर दिलं तो आरक्षण हे अपवादात्मक आहे. 50% जास्त जर गेलं तर ते समता दृष्टीत समाज निर्मिती व कायद्यासमोर सर्व समानता या तत्वाला ते अडथळा ठरू शकतं, असं डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीच्या वेळेस प्रतिपादन केलेले, घटना सभेच्या वेळेस. तेव्हा ते 50% वरती जाता कामा नये, कारण ते समानतेचा जो न्याय आहे कायद्यासमोर सर्व समान, ठीक आहे, त्याचं उल्लंघन ठरेल. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. आबासाहेब पाटलांकडे पुढचा प्रश्न घेऊन जायचंय, त्यानंतर आनंद दवेंशी बोलायचंय. आबासाहेब, मला वाटतं या सगळ्या टप्प्यांवरची चर्चा आणि त्यातले मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, तुम्हाला ऐकायला आलेले असतील. मग आता माझा प्रश्न असा आहे की का म्हणून ईडब्ल्यूएसचा आग्रह होतोय? ईडब्ल्यूएसचा आग्रह आम्ही कुठे केलेला नाही. नाही नाही नाही, एक मिनिट आबासाहेब, तुम्ही आग्रह करता असं नाही म्हणत आहे मी. तुम्हाला आग्रह का होतोय? मराठ्यांनी ईडब्ल्यूएस घ्या असा आग्रह सरकार का करतंय हे असं विचारलं मी. सरकारला ज्या काही गोष्टी पुढे करायच्या आहेत, त्यांना जे काही अध्यादेश वगैरे काढून आता जे काही शिक्षण आणि नोकरीच्या विद्यार्थ्यांना की त्या ठिकाणी कुठं समाविष्ट करता येते या संदर्भामध्ये सरकारनं आता भूमिका घ्यायला पाहिजे. परंतु सरकारची भूमिका न घेता ईडब्ल्यूएसचं गाजर आता आम्हाला दाखवायचं चाललंय, तर ते हे गाजर घेऊन काय उपयोग होणार नाही. कारण ईडब्ल्यूएस मध्ये आता एससीबीसीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये बसणार नाही. आणि आताच तुम्हाला बाकी सगळ्या प्रवक्त्याने पण सांगितलं की ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये जर निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये पुढचा विषय येणार. आबासाहेब, आपला आवाज ये जा करतो आहे. मी परत एकदा थोड्या वेळाने आपल्यापर्यंत येईनच. आनंद दवेंकडे चर्चेनिमित्तानं जाऊयात. आनंद दवे, या चर्चेच्या दरम्यानचा आता पुढचा टप्पा असा येतो की आर्थिक दृष्ट्या आरक्षणाच्या निमित्तानं सुरू झालेला नवा मुद्दा हा खरंच सर्व पातळ्यांवर राबवला गेला पाहिजे का? उदयनराजे असं म्हणतात की सरसकट सगळ्यांचं आरक्षण रद्द करा. उदयनराजेंची ही भूमिका समर्थनीय आहे की आपल्याला मिळत नसेल तर दुसऱ्याचंही टिकता कामा नये इतक्या थेट भूमिकापर्यंत त्याचा विचार आणि चर्चा व्हायला हवी? कारण काही असो, पण उदयनराजे यांच्या भूमिकेचं आम्ही निश्चित स्वागत करतो. एक सगळ्यात पहिलं लक्षात घ्यावं की याच्या आधी सुद्धा 8-10 वर्षाआधी जेव्हा मराठा समाज हा जातीय आरक्षणाला विरोधच करत होता, आबासाहेब सुद्धा मान्य करतील, आणखी कोणी सुद्धा, फक्त आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असावं असा आग्रह तेव्हाही त्यांचा होता. पण एका टप्प्यावर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं आरक्षण आता त्यांचं काढता येणार नाही, तेव्हा मग आम्हाला सुद्धा द्या. मग ते कसं देता येईल? तर जातीचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने जाटांना नाकारलंय. मग ओबीसीसाठी आहे, मग मागासवर्गीय आयोग केला गेला, त्याला ऑलरेडी सांगितलं गेलं की कोणत्या पट्ट्याने आणि कुठे तुला निकाल काय द्यायचा आहे. त्या पद्धतीने मराठा आरक्षण हे नंतर सुरू झालं. आरक्षण ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशी सुद्धा आम्ही भीती व्यक्त केली होती की केवळ 50% हा मुद्दा नाही. एक मिनिट आनंद दवे, आपण असं म्हणताय की कोणाला काय निकाल द्यायचा आहे ते सांगण्यात आलं, म्हणजे काय? हा काय नवीन मुद्दा येतोय? नाही, जे सांगतो जे तुम्हाला कळले तेच मला स्पष्ट सांगायचं आहे. मराठा समाज ओबीसी ठरवला गेला असं आमचं म्हणणं आहे. तो खरंच आहे का नाही या पातळीवर विचार न करता घरात टीव्ही आहे का, फ्रीज आहे का, अगदी निवडक 8 ते 10% एनालिसिस करून तसं ते ठरलं गेलं. ते आरक्षण टिकणार नाही अशी अनेक 5 ते 6 कारणं आमच्यासारख्या घटनेच्या खूप कमी अभ्यासकाला सुद्धा दिसत होती. ती मराठा नेत्यांच्या नजरेखालने गेली नसतील असं म्हणणं खूप धाडसाचं ठरेल. हे आरक्षण शेवटपर्यंत आर्थिक आरक्षण टिकणार नाही त्याच वेळेस शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं. त्यामुळे आरक्षण, मराठा आरक्षण हे ह्या निकषावर बसणार नाही हे अनेक कारणांनी सिद्ध झाल्यानंतर आता जे उदयनराजे भूमिका घेत आहेत त्याचं निश्चितच स्वागत करायला पाहिजे. पण उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत तुम्ही करत असाल तर त्या भूमिकेचं स्वागत करताना नक्की सरसकट जातीय आरक्षण रद्द करण्याची भूमिका पण मांडणार आहात का? होय, मी त्याच्यावरच येतोय आता की आरक्षणाचा जो एक नियम होता किंवा आरक्षणाचा जे उद्देश होतं ते जातींच्या प्रगतीसाठी नव्हतं, गरिबांच्या प्रगतीसाठी होतं. तेव्हा काही जाती ह्या गरीब ठरवल्या गेल्या, कारण त्यावेळेस अनेक जाती तोच व्यवसाय करत होत्या. जो चांभाराचा असेल, कटिंग सलूनचा असेल, तो असेल, जे व्यवसाय आज तसे त्या तुलनेने मागासलेले समजले जात नाही किंवा गरिबी सुद्धा गणले जात नाहीत.
त्यामुळे गरिबांचा विकास व्हायला पाहिजे का, तर नक्की व्हायला पाहिजे. जातींच्या विकासासाठी आरक्षण नसावं, जातीतल्या गरिबांसाठी असावं. तो कोणत्याही जातीचा, समाजाचा, धर्माचा, पंथाचा चालेल. पण हे मग आमचा आनंद उद्देश दवे, आधीपासून याच होतं, आज सुद्धा आहे निमित्तानं आणि मराठा भविष्यात समाज सुद्धा असा राहील. दावा करतो मला ना की कालांतरानं त्यांचा समाज, त्यांच्या समाजातला एक घटक गरीब झालेला आहे. मग गरिबीच्या आधारे आरक्षण द्यायचं असेल तर गरीब मराठ्यांना आरक्षण त्या- मागितलं आणि ते त्यांनी एसीबीसीच्या अंतर्गत मिळवलं, तर त्याला विरोध कोणत्या तर्काच्या आधारे कराल? नाही, त्यापेक्षा डायरेक्टच तुम्ही आर्थिक एकच क्रायटेरिया ठरवा, आर्थिक दृष्ट्या गरीब. मग तो कोणत्याच जातीत असेल त्याला देऊन द्या ना. आम्ही कोणत्याही किंवा आम्ही कोणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. आमचा आरक्षणालाच विरोध आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. मराठ्यातल्या गरिबांना मिळालं पाहिजे का? 100% मिळालं पाहिजे, आधी मिळालं पाहिजे. ओबीसी, बीसी, एससी, एनटीच्या गरिबांना मिळालं पाहिजे का? 100% मिळालं पाहिजे, आधी मिळालं पाहिजे. त्यातल्या नंतर तुम्ही राहिलेल्या जातीतल्या आणि त्या गरिबांचा विचार करा. आम्हाला चालेल, पण आरक्षण फक्त आर्थिक निकषांवर असावं. एक गोष्टीचा आनंद वाटतो की आजपर्यंत जातीसाठी आरक्षण मागणारे लोक सुद्धा आज ना उद्या आमच्या भूमिकेशी सहमत होत आहेत. कारण कोणतीही असो, ठीक आहे. 2047 स्वातंत्र्याच्या 100मध्ये भारत हा आरक्षण विरहित दिसेल अशी आमची भावना आहे. अशी तुमची भावना दिसतेय. प्रकाश शेंडगे, आर्थिक आरक्षणाच्या दृष्टीनं सुरू झालेली चर्चा ही नक्की कुठल्या भूमिकेच्या आडू नये? कारण उदयनराजे जेव्हा म्हणतात की सरसकट सगळं आरक्षण रद्द करा आणि फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, तेव्हा पडद्यामागचा हेतू काय असतो? नाही, कसं आहे, जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिहिली, आपण सर्वांनी आत्मसात केलेली आहे आणि त्या माध्यमातून जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते वर्षानुवर्षे, हजारो वर्षे ज्या शोषित समाज आहे, जो मागास समाज आहे, तो मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आहे, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आर्थिक आरक्षणाची तरतूद अगदी 103वी जी घटना दुरुस्ती झाली तोपर्यंत आर्थिक आरक्षणाचा विषयच घटनेमध्ये नव्हता. तो प्रत्येक राज्यांवरती सोडला होता. एखादा समाज घटक गरीब असेल त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा सवलती देण्याचा अधिकार राज्याला दिला होता. परंतु घटनात्मक अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त सामाजिक मागासलेल्या असलेल्यांनाच दिला होता. मग आता आर्थिक मागासलेपण म्हणजे काय आणि सामाजिक मागासलेपण म्हणजे काय, हा फरक जो आहे, हा फरक फार थोड्या लोकांना कल्पना आहे. मी एक उदाहरण आपल्याला एक उदाहरण देईन मी की 100 गाढवं असणारा बेलदार, त्या बेलदाराचं पोर, त्या बेलदाराच्या गाठीला कायम 1,00,000 रुपये कॅश असते. त्याची महिन्याला कमाई 50,000 रुपये असते. पण तोच मंत्रालयात काम करणारा बाबू असेल, त्याचा पगार 25,000 रुपये असतो. मग त्या बाबूचं पोरगं आणि त्या बेलदाराचं ते गाढवामागे फिरणारं पोरगं जर ॲडमिशनला गेलं तर कुणाला ॲडमिशन मिळेल? ज्याच्या केशात 50,000 आहे त्या बेलदाराच्या पोराला मिळेल की जो 25,000 घेऊन बाबू जो आपल्या मुलाला शिकवणी वगैरे करणारा, स्वतः त्या मुलाला शिकवणार आहे, त्या मुलाला ॲडमिशन मिळेल? ह्या स्पर्धेमध्ये कोण पुढे जाईल? जो आर्थिक जो बाबू आहे त्याचाच मुलगा पुढे जाईल आणि बेलदाराचं पोर काय मागं राहील? मग या बेलदाराच्या पोराला ॲडमिशन मिळालं पाहिजे की नाही, त्याचा विकास झाला गेला का पाहिजे नाही, हा सामाजिक हा मागासलेपण आहे, त्याला आरक्षण दिलेलं आहे. बर, आणि आनंद आर्थिक वेगळं त्याचं आरक्षण हा उत्तर द्यायला concept लागेल. मग वेगळा आहे. तुम्ही एक चांगलं उदाहरण समाजातलं समोर ठेवलं. एका बाजूला बेलदार आहेत, दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरी मिळवलेला एक घटक आहे. आनंद वे, काय करायचं मग अशा वेळेला आर्थिक आरक्षणाचं? नाही, प्रकाशजींना हे सुद्धा कल्पना आहे की क्लास 1 ऑफिसरचा माणूस क्लास 4च्या नोकरीसाठी सुद्धा आरक्षणातून अर्ज करतो. एकाच घरात 3-3, 4-4 लोकांनी आरक्षणाचे फायदे घेतलेले आहेत आणि एकदा नव्हे 3-3दा घेतलेले, शाळेच्या ॲडमिशनसाठी, कॉलेजच्या ॲडमिशनसाठी, नोकरीसाठी सुद्धा. त्याच्यावर मग उत्तर काय असणार हा एक पहिला प्रश्न आहे. परत एकदा सांगतो, बेलदाराच्या मुलासाठी आतापर्यंत मोफत शिक्षण 10वीपर्यंत सरकार असंही देते प्रत्येक ठिकाणी. त्यांनी तोपर्यंत तरी करावं, त्यानंतर मग आपोआपच त्या पट्ट्यात येईल ना तो. तुम्ही फक्त त्या जातीत जन्मला म्हणून तुम्हाला त्याच्यावर हक्क आहे, पण त्याच वेळेस तुमच्याच जातीतल्या एका माणसाचा हक्क तुम्ही हिरावून घेत आहात जो खरंच गरजू आहे. हे वस्तुस्थिती नाही आहे का प्रकाशजी? हे सुद्धा आपण मान्य करावं. गेल्या 70 वर्षामध्ये एकही समाज असा म्हणत नाही की आता आमची प्रगती झाली, आता आम्ही आरक्षणाच्या बाहेर येतो. त्यावेळेस आरक्षणाचं फेल गेले हे आपण खऱ्या अर्थाने मान्य करायला काय हरकत आहे? जर नसेल तर आरक्षण फेल गेले हे आपण क्लिअर स्पष्ट व्हायला पाहिजे. जर तसं नसेल तर एखादा समाज आरक्षणाच्या बाहेर काढला पाहिजे, त्याच्याऐवजी दुसरा आता आरक्षणात घेतला पाहिजे. असं आपण सर्कल नाही करू शकत का? गेल्या 70 वर्षात याच्यावर आपण गुणरत्न सदावर्तेंना एकदा प्रश्न विचारूयात. गुणरत्न सदावर्ते, आरक्षणाच्या फेररचनेपर्यंतची चर्चा
पोहोचल्यानंतर निश्चित थेट स्वाभाविक हा प्रश्न तुम्हाला उपस्थित राहील की आरक्षणाच्या फेररचनेची गरज आहे की आरक्षण ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे त्याच माध्यमातून मात्र किमान आर्थिक निकषांच्या चाळणीतूनही पुढे गेलं पाहिजे. नाही, लक्षात घ्या की सगळेजण घाबरतात बोलायला. कसं घाबरतात? तुम्ही आता मगाशी विचारला प्रश्न आनंदवेंना की बाबा तुमचं ह्या आरक्षणाला पाठिंबा आहे की नाही. ते स्पष्ट म्हणतच नाहीत की माझा मराठा आरक्षणाला विरोध आहे. परत ते म्हणतात की त्यावर त्याच्यातल्या गरीब मराठ्यांना म्हणजे गरीब कोण ठरवणार? विरोध आहे, अतिशय शिवसेना सरळ ठरवणार, स्पष्ट ज्या पक्षामध्ये भूमिका ते घेतो. काम करतात. आमच्या सगळ्यांच्या त्यानंतर आरक्षणाला दुसरे विरोध आहे. आरक्षण जे फक्त खासदार आर्थिक आपले निकषांवर असावं. आपले याचे साताऱ्याचे खासदार ते भारतीय जनता पक्षातून येतात. त्यांना कोणी थांबवलंय एखादी आरक्षणावर भूमिका घेण्यासाठी संसदेमध्ये स्वतःच्या नावाचं बिल आणण्यासाठी? तसं ते करत नाहीत. केवळ मराठा युवकांची फसवणूक करणे, त्याच्यासाठी आरक्षणाच्या वर चर्चा घडवून आणणे. राहिला प्रश्न आपल्या म्हणजे विचारलेला की आरक्षणावर घडी म्हणजे नव्याने विचार करण्याची गरज आहे का? मी तुम्हाला सांगतो 1992ला इंदिरा साहनीच्या खटल्यामध्येच आपण जे विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला वारंवार आयोगांना ते ठरवावं लागेल आणि सरकारांना त्या सूचनांचं पालन करावं लागेल. म्हणजे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन म्हणजे कुणाला आरक्षणाच्या मध्ये ठेवायचं, कुणाला आरक्षणाच्या बाहेर ठेवायचं, हे 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 ऑलरेडी ठरलेलं आहे. आणि राहिला प्रश्न की म्हणजे आर्थिक निकषावरल्या आरक्षणात 103वी घटना दुरुस्ती या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विद्यमान केंद्र सरकारनं केली आणि त्याच्यामध्ये गरिबांना आरक्षण त्या माध्यमातून आणलं. खरं सांगू का, गरिबांच्या आरक्षणाच्या संदर्भाने, गरजवंतांच्या आरक्षणाच्या संदर्भाने 103वी घटना दुरुस्ती आली. त्या घटना दुरुस्तीचा लाभ कशा प्रकारे होईल की त्याच्यातही बोगसपणा येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न की प्रगती होते की नाही, प्रगती होते की नाही हे पाहणारी यंत्रणा नाही आहे प्रसादजी आपल्याकडं. कारण तुम्हाला सांगतो आदिवासींच्या संदर्भाने जे आरक्षण आहे, खरे आदिवासी जंगलातच आहेत आणि काड का मा असं लावून वेगवेगळ्या जाती म्हणजे समकक्ष दाखवून त्याचा उपभोग दुसरेच घेत आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण असेल किंवा ओबीसीचं आरक्षण असेल, आता ओबीसीचं आरक्षण म्हणजे हे काय इकॉनॉमिकली बॅकवर्डच्या बेसिसवर घेतलेलं नसतंय. ओबीसीचं रिझर्वेशन सुद्धा जो ओबीसीचा माणूस एखाद्या ठिकाणी भटक्यामध्ये आहे किंवा ओबीसीमध्ये आहे तर तो दुसऱ्या राज्यामध्ये तीच जात ते तिकडे जाऊन मेजर बॅकवर्ड क्लासमध्ये आहे. ओबीसी अशा समाजाच्या समतोलतेच्या आधारावर हे दिलेलं आरक्षण आहे. प्रमुख मुद्दा गुणरत्न सदावर्ते आपल्या लक्षात असेलच, तो असा आहे की ज्याला प्रकाश शेंडगे पण कदाचित समर्थन देतील की एक प्रवर्ग हा महाराष्ट्राच्या एका भागामध्ये कुणब्यांचं आरक्षण घेतो आणि दुसऱ्या प्रवर्गामध्ये दुसऱ्या गटाचं आरक्षण मिळवू पाहतो. वेळ आली की निवडणुका लागल्याच्या नंतर एकदा कुणब्यांच्या प्रमाणपत्राच्या द्वारे निवडणूक लढवायचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणामध्ये सुद्धा घुसखोरी होते का? प्रकाश शेंडगे. विश्वास नांगरे पाटीलला विचारा ना की ते कुणबी आहेत की मराठा आहेत, IPS ऑफिसर, त्यांना विचारा. दिली की कुणबी समाज आणि मराठा समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत. कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये कधीच रोटीबेटी व्यवहार आज तक झालेले नाही आहेत. फक्त ह्या ओबीसीचे ज्या राजकीय आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण कसं काढून घेता येईल, तर त्यासाठी मग कुणबी मराठा हे अशा प्रकारे हे अनेक जणांनी हे ओबीसीचे आरक्षण लाटण्याचा प्रकार या महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यालाच कुणबी समाजाने विरोध केलेला आहे. आज कुणबी समाजाची अवस्था अशी आहे की ना घर का ना घाट का. आता ते SC-BC मध्ये आहेत का OBC मध्ये आहेत ह्यांचं त्याला समजणं झालं आहे. त्यांनी नक्की आरक्षण घ्यायचं आहे कुठून. सालोन साल ते OBC मध्ये आहेत. आता एक कायदा करून कुणबी आणि मराठा दोन्ही तुम्ही SC-BC मध्ये टाकून दिलं. आता त्यांनी कुठून घ्या, आता सगळी ते आले म्हणलं तर त्यांनी आरक्षण घ्यायचं कुठून. हे सगळे घोटाळे झालेले आहेत. आबासाहेब पाटलांना बोलतो करू, त्याच्यानंतर आपल्याला एक विश्रांती घ्यायची चर्चेमध्ये. आबासाहेब, आरक्षणाचा लोलक नक्की आर्थिकच्या गटामध्येच स्थिर ठेवायचा आहे का तो जातीय आणि आर्थिक मध्ये दोन्ही मध्ये फिरत राहायला पाहिजे? आणि त्यातही पुढचा मुद्दा थेट असा उपस्थित राहतो की जर गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर मग ते EWS अंतर्गत का नको? मुळात प्रसादजी विषय असा आहे की जे पण आरक्षण जेवढे पण आहेत ओबीसीचे असेल VJMT असेल याच्यामध्ये ऑलरेडी 8 लाखाचं क्रिमिनल लावलेलंच आहे ना. 8 लाखाचं ज्याचं उत्पन्न आहे त्याच्या आतमधलंच त्यांना ते प्रवर्ग दिलेला आहे. ओबीसीचा प्रवर्ग दिलेला आहे, आता ESBCचा दिलेला आहे किंवा EWSचा दिलेला आहे.
की ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा लोकांनाच त्या ठिकाणी हे आरक्षण लागू केलेलं गरिबांच्यासाठी. तर त्या संदर्भामध्ये निर्णय होणं गरजेचं आहे की सरसकट जर ह्या सगळ्या विषयावरती जर आज विषय आला तर आता ही भूमिका घेणं फार गरजेचं आहे आणि याच्यावरती सगळा निर्णय आता सरकारनं आणि केंद्र सरकारनं या दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. मी त्याच संदर्भात तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी गरीब मराठ्यांचं भलं व्हावं म्हणून आरक्षण मागत असाल तर ते आर्थिक आरक्षणाने लवकर भलं होणार नाही का? ते आर्थिक आरक्षण चांगला मुद्दा आहे तो. आम्ही तसं तर शैक्षणिक आणि शिक्षणाचं नोकरीतच आरक्षण मागितलेलं आहे. मुळात आपण बाकीच्या विषयी आपण कुठं राजकारणात मागितलेलं आहे आणि मुळात शिक्षण नोकरीमध्ये 8 लाखाचं किरबिलेलं आहेच ना. नाही वेगळं असं काय मग केलं? आता सरकारने जे प्रस्तावित केलेलं आहे ते आरक्षण घेऊन वाटचाल पुढे करणं शक्य नाही का? ते आरक्षण अपुरं आहे कारण त्याचा टक्का कमी पडतोय आणि त्यातली स्पर्धा जास्त मोठी आहे. आता कसं आहे, ह्याची वर्गवारी कोण ठरवणार हा सगळ्यात मोठा विषय आहे. वर्गवारी कोण, आता ज्या पद्धतीने आता 50% वरती जाणार नाही, काय राज्यात गेलेलं आहे, काय राज्यात म्हणजे आता जसं गुजरातमध्ये पटेलांचं आरक्षण थांबलं, गुजरांचं थांबलं, जाटांचं थांबलं, आता मराठ्यांचं थांबलं. जे गरीब लोक आहेत त्यांना ह्याचा आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही मिळणार हा पण मोठा प्रश्न आहे ना. अगदी त्याच्यावरची चर्चा जर आज आपण विषय- एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुढे नेऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आर्थिक की जातीय आरक्षण या विषयावरची चर्चा.